जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. नमस्कार वर्धेकर, पुनश्च एकदा जनसंग्रामच्या विकास प्रभागाचा या उपक्रमामध्ये आपलं सर्व नागरिकांचं खूप खूप हार्दिक स्वागत आणि ते उपस्थित सर्व भावी नगरसेवकांच्या चेहऱ्यांना जे आहे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. या सर्व बाबींमध्ये नेमकं प्रभागाचे जे प्रश्न आहेत हे प्रभावीपणे कोण मांडणार हे आता आपण बघणारच आहोत. तर सुरुवात आपण जे आहे सत्ताधारी पक्ष म्हणजे भाजपपासून करू. काय वाटतं आपण कशा प्रकारचं कमळ हे जे आहे येणाऱ्या दिवसांमध्ये प्रभाग क्रमांक 4 साठी देणार आहात? या प्रभाग क्रमांक 4च्या सर्वांगीण विकासासाठी जसं मुलांचं बुद्धिबळ वाढण्यासाठी आम्ही प्रभागातील त्यांना व्यायामशाळा शारीरिकदृष्ट्या, जसं आता आजचं युग हे मोबाईलचं झालेलं आहे, मोबाईलच्या युगात मुलांची जे धावपळीचं युग आहे त्यांचं शारीरिकदृष्ट्या ते एक कमतरता होत चालली. त्यासाठी आम्ही त्यांना योग आणि ग्रंथालय आणि विविध खेळण्याचे साहित्य तसेच ज्येष्ठ नागरिकांना जो त्रास होता त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही तो लाभ आम्ही त्या प्रभागाच्या दृष्टीने पुरवण्याचा प्रयत्न करील. आणि याचप्रमाणे आमच्या प्रभागात गेल्या 4 वर्षे प्रशासन बसून असतानासुद्धा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो विकास केला, सर्वांगीण विकास, त्याचबरोबर वर्धा शहरात जो विकास केला तो आज यापूर्वीच्या पक्षांनी केलेला नाही हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्यामुळे आम्ही अशा सर्वांना विनंती करतो की आपण भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या काळातसुद्धा आपले बहुमूल्य मत भारतीय जनता पार्टीला द्यावे ही या नागरिकांनासुद्धा विनंती करतो. नक्कीच, पण नगरसेवकच नाही तर नगराध्यक्ष पदाचे सुद्धा उमेदवार आहेत. काय वाटतं? सर्वप्रथम इथे जे उमेदवार आहे ज्या पक्षाचे त्यांना मी शुभेच्छा देतो. माझ्या पक्षाच्या वतीनं त्यांनी लढलं पाहिजे आणि विजयसुद्धा मिळवला पाहिजे. तेव्हा सर्वप्रथम मी माझ्या पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि मी या रिंगणामध्ये एक नगरसेवक म्हणून इथे मी उडी घेतली. प्रभाग क्रमांक 4मध्ये 4 बस आम्ही उमेदवार आहे. सोबत सायमल्टेनियसली मी नगराध्यक्षपदासाठी सुद्धा मी माझा अर्ज दाखल केलेला आहे. कसं झालं भाजपवाल्यानं घर फोडले. एका राष्ट्रवादीचे 2 राष्ट्रवादी केले, एका शिवसेनेचे 2 शिवसेना केले. यांच्यामध्ये जर मेरिट असतं तर त्यांनी पक्षवाढ फोडायची गरज नव्हती. तर अशा परिस्थितीमध्ये आता पक्षाची संख्या वाढली आणि आज अशी परिस्थिती आहे. वार्डामध्ये मी जर लढून राहिलो, मी आता गेल्या 35 वर्षाचा माझा राजकीय अनुभव आहे. यांनी जर विकास केला असता तर बाकी आमच्यासारख्याला लढण्याची गरजच नव्हती. पण जसं भगतसिंगाने सांगितलं, मी असेंब्लीमध्ये बॉम्ब का फोडला, तर मला हे जे सरकार हे बहिरं सरकार आहे, या बहिऱ्या सरकारला त्याचा आवाज फोडण्यासाठी मी या आपल्या असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट केला. मी सुद्धा पाहून आलो. हा लोकल जे आहे काँग्रेसवालेसुद्धा काम करत होते. याईनं काही 2014पासून काही किमाई नाही केली किंवा 2014च्या अगोदर काही बंडी बैलानं आपण काही नागपूरला जात नव्हतो, बसेसच होत्या. पण मुद्दा असा आहे की आज समजा जे वार्डाचे जे प्रश्न आहे, वार्डाचे प्रश्न आपण सॉल्व्ह करूच रेग्युलरली निवडून आल्यानंतर. त्या व्यतिरिक्त सगळ्यात मोठा जो मुद्दा आहे 2% पेनॉल्टीचा. संपूर्ण वर्धा शहरामध्ये ज्या मालमत्ता करावर जे यांनी भाजप सरकार त्यावेळी अतुल तरार नगराध्यक्ष होते, फक्त वर्धा शहरामध्ये यांनी पेनॉल्टी लावली, थकीत करावर पेनॉल्टी लावली. आणि याच्या पालकमंत्र्यांना चिवत्या बनवला का मी इथे नगरविकास मंत्र्याकडून जातो, लेटेस्ट GR आला. मी स्वतः 34,000 तर मी 68,000 पेनॉल्टी भरली. मी शिवला देतो विचारले की त्याचा संबंध का पूर्ण पेनॉल्टी भरा, मग आम्ही तुझा प्रपोजल करू. म्हणजे सगळे चिवत्या बनवत धंदे आहे. मी COला हिंगणघाटच्या COला सुद्धा फोन केला. हिंगणघाटच्या COने सुद्धा सांगितलं की आमच्याकडे असा काही प्रकार नाही. म्हणजे सरळ या BJP सरकार जे तत्कालीन सरकार होतं त्यांनी वर्धा शहरातल्या जनतेच्या केसातून चोरी केली आहे. म्हणजे वर्धा शहरातले नागरिक एवढे काही लँडलॉर्ड नाही. दुसरी गोष्ट मुद्दा मी शेवटचे 15 सेकंद. दुसरी गोष्ट जो काही विकास झाला, पण माझा जे प्रत्येक भागामध्ये जे विद्यार्थी आहे जे कॉम्पिटिटिव्हसाठी इथे येतात, वर्धा शहरामध्ये 5,000 विद्यार्थी ग्रामीण आणि शहरातले कॉम्पिटिटिव्हसाठी येतात. त्यांना फक्त महात्मा गांधीची गव्हर्नमेंटची लायब्ररी जर सोडली, एकही लायब्ररी नाही, सगळ्या प्रायव्हेट लायब्ररीमध्ये जाणार. नक्कीच यानंतर जे आहे लायब्ररी नाही किंवा आरोप प्रत्यारोप यांचं सुरू आहे. काय वाटतं राष्ट्रवादी, आपण काय करणार आहात येणाऱ्या, जर तुम्हाला नगरसेवक म्हणून जर निवडून दिलं तर? मला इच्छा प्रभाग क्रमांक 4मधून 4 वेळा मला कामाची संधी दिली आहे. और ये प्रभाग क्रमांक 4 ये लोगों के लिए है, मेरे लिए ये मेरा परिवार है. इन्होंने मेरे को 4 बार हरने नहीं दिया. मेरी पूरी अपेक्षा है कि 5वीं बार भी वो लोग मुझे हरने नहीं देंगे. रह गया विकास का विषय, म्यूनसिपाल्टी में विकास और फंड ये नहीं है तो सत्ता वत्ता कोई काम नहीं करती. मैं 20 साल था, बराबर है. इन्होंने बोले कि 15 साल में इन्होंने ये विकास किए. इसके पहले अगर विकास नहीं हुआ तो प्रमोद बाबू भी 5 बार आमदार रहे. बगैर विकास के तो कोई डबल रिपीट नहीं होता ना, बराबर है. और रह गया तो काम मेरे किए हुए है, शुरुआत यहीं से है.
ये टाकी, ये मॉल बना, ये रोड पे, यहाँ से आने वाले रोड पे इधर के पब्लिक के लिए उन्होंने यहाँ से गेट बनाया। अब यहाँ से अगर गेट बना, यहाँ पे राउत सर का दवाखाना है, तो वो पब्लिक और ये पब्लिक जब निकलेंगी तो वो दवाखाने में जो सीरियस पेशेंट आएगा वो दवाखाने में कैसा पहुँचेगा? बराबर है। तो ये मेरे परिवार का विषय है, जो है लोग ठहराएंगे मेरे परिवार की। मैं अगर लायबल हूँ तो मेरे को अवश्य चुन के देंगे, मेरा आत्मविश्वास है उन पर। आत्मविश्वास आपला प्रबळ आहे, मात्र विकासाची गंगा आपण कुठून वाढणार हे बघण्यासारखं राहील. काय वाटतं भाजप? मला तर असं वाटत आहे की BJP यावं. आमच्या आपला जर तुम्ही नगरसेवक म्हणून जर निवडून आले तर ते तुम्ही त्याच्यासाठी काय करणार? करू आम्ही सगळंच काही करू, जे काही म्हणतील आमचे जे वार्डातले लोक आहे ते म्हणतील की हे करा ते करा, तर आम्ही सगळ्यांची मदत करू आम्ही. आमचा पहिलाच चान्स आहे, सगळ्यांनी आम्हाला मदत करावी. प्रभागात फिरल्यात का आपण? हो. काय समस्या आपल्या प्रभागात? आमच्या आता सध्या तर काही नाही आहे समस्या नाही आहे. निवडणूक रद्द करावी का मग? नाही असं काही नाही आहे. जसे आता बंटी भाऊ आहे तर ते पुष्कळसे कामं केले आहेत त्यांनी. जसे काही ते पदावर पण होते तरीसुद्धा त्यांनी पुष्कळ कामं केले आहे. त्यांच्यासोबत मी फिरत आहे तर मला अनुभव येत आहे तिकडला, की सगळेजण म्हणतात की बापरे बंटी भाऊ काय कामं करत आहे, रोडचे का जे गार्डनचे का सगळे कामं करत आहे ते. तर ते असले तर मला काही एवढं हे नाही, ते सगळे कामं करत आहे आणि त्यांच्या मदतीला तर मी धावून येईलच. आणि बंटी भाऊच्या मदतीला धावून जायचं आहे की जनतेच्या मदतीला धावून जायचं? जनतेच्या नक्कीच. काय वाटतं उबाटा? मी सर्वप्रथम माझ्या उमेदवारांना सगळ्यांना माझा नमस्कार. मी आज गेल्या 5 वर्षापासून शिवसेना पक्षाला काम करत आहे आणि बाकी माझे आंदोलन वगैरे जिथे कुठे असेल तिथे मी स्वतः सक्षम आहे आणि मला कुठलाही कोणाचा सपोर्ट नसल्यामुळे मी स्वतः माझा बिझनेस आहे. आणखी माझं जे प्रभागाचा विकास काय करणार आता आपण नगरसेवक म्हणून? जे माझ्या प्रभागात 2005मध्ये माझं लग्न झालेलं आहे, तिकडलं माझ्या जे बाकीचा परिसर आहे तिकडल्या काही ठिकाणी नाल्या झालेल्या नाही आहे, ते वगैरे मी माझं काम करीन. माझा परिसर स्वच्छ ठेवीन, बाकी एरियातला बी माझा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करेन. परिसर स्वच्छ ठेवणार आहे तुमचाच की संपूर्ण प्रभागाचा? संपूर्ण प्रभागाचा. आणि कुठली जे महिला असेल, निराधार महिला असेल, त्यांना मी स्वतः सक्षम करण्याची ताकद देणार आहे आणि त्यांना रोजगार मिळवून देणार आहे. आणि जे काही आम्हाला निराधारचे पैसे होते ते आम्हाला 1500 न मिळाल्यामुळे सगळे आमच्या निराधार ग्रुप नाराज आहे. आणि जे लाडकी बहीण 1500 रुपये मिळत आहे, आम्हाला का नाही 3000 रुपये मिळत आहे? मागे बच्चूभाऊ कडू यांच्या मी जे आंदोलन होतं त्या आंदोलनात मी गेली, फक्त आम्ही 2 लेडीज गेल्या होत्या. बाकीच आपण जे आहे आंदोलनकारी होते, आंदोलनच करत राहायचं का की परिवर्तन घडणार आहे बघू आपण. काय वाटतं राष्ट्रवादीचा महिला उमेदवार काय परिवर्तन करणार आपण? मी सविता प्रशांत झलके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तुतारी माझं बोधचिन्ह आहे. माझ्या दृष्टिकोनातून नगरसेवकाची व्याख्या ही लोकप्रतिनिधी लोकांनी जो निवडून दिलेला आहे आणि नुसतं रस्ते आणि गार्डन म्हणा किंवा पाण्याची सुरक्षा किंवा आपण घंटागाडी वगैरे जे काही सगळे पक्ष त्यावर चर्चा करत आहेत ते तर आवश्यक, कारण त्या प्राथमिक नागरी सुविधा आहेत आणि या तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अतिशय आवश्यक आहेत. पण याच्या व्यतिरिक्त नगरसेवकाला ज्या काही आपल्या प्रभागाचा आर्थिक स्तर सुधारण्यासाठी सुद्धा ज्या काही योजना आहेत त्या योजना प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही नगरसेवकाची आहे. आणि या दृष्टिकोनातून मी नगरसेविका या पदावर जर निवडून आली तर मी नक्कीच प्रयत्न करेल आणि आमच्या प्रभागामध्ये जे काही मध्यमवर्गीय लोक आहेत की ज्यांना खरंच या योजनांची गरज आहे, कारण आपलं पंतप्रधान किंवा गव्हर्नमेंट किंवा शासकीय योजना या काही पक्ष बघून देत नाही, ते प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे आणि तो अधिकार प्रत्येक नागरिकाला मिळायला पाहिजे असं मला वाटते. कारण सिनियर सिटीजन्स मोठ्या प्रमाणात आहे आणि बऱ्याच लोकांना इथे उपस्थितांना पण माहिती नसेल तर मी सांगू इच्छिते की 60 वर्ष वयोगटाच्या वरती जे लोक आहेत जे रेसिडेन्शियल आणि त्यांच्या नावावर जी मालमत्ता आहे स्वतःची ती त्याच्यामध्ये 30% कपात ही नगर परिषदे अंतर्गत केली जाते.
आणि त्या दृष्टिकोनातून माझा असा प्रयत्न राहील की वेगवेगळ्या योजनांचा लाभ आपल्या प्रभागातल्या लोकांना देण्याकरिता मी सतत प्रयत्नशील राहील. नक्कीच सतत प्रयत्नशील तुम्ही राहाल. काय वाटतं भाजप? त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारचा विकास आणि जे टक्केवारीची जी गोष्ट बोलतायत, त्यांचं म्हणणं आहे की आतापर्यंत फक्त लुटलं आहे आणि चुतिया बनवलं आहे. सॉरी, हा शब्द चुकीचा आहे, पण त्यांचे शब्द सांगतोय. ते चुकीचे नागरिकांची दिशाभूल करताय. यापूर्वी सुद्धा हा विषय आम्हीच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून घेतला होता. मागील हिवाळी अधिवेशनामध्ये मी सुद्धा तो मुद्दा अर्थमंत्री त्यावेळेस सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब होते. आम्ही त्यावेळेस त्यांना निवेदन दिलं की साहेब, हा वर्धा नगरपालिकेचा व्याज 2% आणि वार्षिक व्याज बंद झालाय का ते? तो आत्ताच या आपल्या भारतीय जनता पार्टी सरकारने बंद करण्यात आला. आणि आता येणाऱ्या काळात जे व्याज आकारणी नागरिकांवर लागत आहे, तर आम्ही आता सीओ साहेबाला बोललो की त्यांनी सुद्धा सांगितलं की ह्या व्याज आकारणी जो नागरिकांना लागते त्यांची परत मिळण्यात येईल. लगेच आता काही निवडणूक झाल्यानंतर ज्या ज्या नागरिकांनी आपले पैसे भरलेले आहेत त्यांचे ते पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये परत जाण्यात येईल. हे सुद्धा त्या नगरपालिकेचे सीओ साहेबांनी सांगितलं. यस, आम्ही त्यांच्यासोबत भेटलो. त्यांनी सांगितलं की हे जे पैसे त्यांच्यावर खात्यात आलेले आहे ते त्यांना परत मिळण्यात येईल. त्या प्रायव्हेट वाटतं आपल्याला ये सब दिशा भूल करने की भाषा है. नगर परिषद में तुम्हारे अपने जमा किए हुए पैसे नहीं मिलते, बराबर है. टैक्स में तुमने एक बार भरा हुआ पैसा कौन से बेस पे वापस मिलेगा, ये मेरे को समझा के बताया जाए. हाँ, सीओ ने बोला और आरडीसी ने बोला या कलेक्टर ने बोला, ये विषय नहीं रहता. प्रत्यक्ष क्या है वहाँ पे, ये हमने भी जब हम नगर सेवक थे महाराष्ट्र शासन तक के हमने उसका पाठपुरावा किए थे कि 2% जो आप ब्याज लगा रहे हैं सबसे ज़्यादा है, घातक है. हमारा ठराव है वहाँ पे कि जो देश की सेवा करके रिटायर आए हुए हैं फौजी, उनके घर पे 30% टैक्स कम लगने को ना, बाकी वालों से रह गया. आज 3 दिन बाद में नल छोड़ते ये लोग, 4 दिन बाद नल छोड़ते. 1800 रुपये टैक्स है. हमने 1200 रुपये में लोगों को पानी पिलाया, रोज़ पानी पिलाया. नगर परिषद में संप था, उसके बाद में मैंने नल छोड़ा खुद और लोगों को 4 बजे पानी पिलाया. हाँ, और ये कैसा है कि जो नगर परिषद में अपन बोल रहे हैं, ये लोगों की दिशा भूल करना है. ऐसा काम थोड़ी होता. नगर परिषद में पैसे तुमने जमा कर दिए, वो गवर्नमेंट के अकाउंट में पैसा जमा हो गया, वो वापस कैसा मिलेगा? आपको तो भी सही लगता है. हाँ, मला वाटणं न वाटणं नहीं, बाहर बांटणं नहीं, महत्व का मुद्दा ये, आप भी ये शहर के नागरिक हो, आपका भी अधिकार है. ऐसा थोड़ी ना होता. आप हमसे पूछे तुम्हारा अधिकार नहीं क्या? नहीं, हमारा अधिकार तुम्हारे मांडलेच आहेत. काय विषयावर निश्चित तुम्हारे पे अगर अन्याय हो रहा तो वो अन्याय के खिलाफ या कोई झूठ बोल रहा उसके खिलाफ आपको आवाज़ उठानी चाहिए, क्योंकि आप शहर के नागरिक हो. पहले नागरिक, उसके बाद में राजकारण, उसके बाद में पार्टी है. ऐसा मेरा अपना मानना है. नक्कीच जे म्हणताय मागून देशाचा 4था स्तंभ जर आमच्या चॅनलवर आले तर तुम्हाला माहिती पडेल हा स्तंभ नेमका काय करतोय. काय वाटतं उबाटा? आता भाजपाच्या उमेदवारांनी सांगितलं सबसे झूठ आहे, सबसे झूठ आहे. मी आता कालच शिवलो, मी स्वतः 68,000 टॅक्स भरून आलो आणि माझा तर वापस भेटायचा विषयच नाही. ज्याच्यावर ऑलरेडी टॅक्स आहे ते सुद्धा त्याने सांगितलं का जो अजून आम्हाला पूर्ण क्लिअर करा आदेश आहे तो पण तुम्ही पूर्ण कंप्लीट भरा. आणि झूठ बोलो दबा के बोलो अशी भाजपची नीती आहे. दुसरी गोष्ट, गटार योजना जे कोरोना काळामध्ये वर्धा शहरामध्ये लावली 110 कोटीची, या गटार योजनेमध्ये ज्या वर्धा नागरिकाचे हाल झाले, पूर्ण 500 कोटीचे रोड 110 कोटीच्या गटार योजनेमध्ये जे काय कमिशन यांनी खाल्लं, त्या कमिशन पोटी त्यांना वर्धा शहरातले 500 कोटीचे रोड फोडले. यांनी घर पाडून संडास बांधला असा प्रकार आहे. आता गटार योजनेमध्ये वर्धेची जनता इतकी भयानक त्रस्त. मी सुद्धा या पॉईंटवर पडलो. माझ्या हाताचा साधा एक्सरे सुद्धा डॉक्टर ढगेंनी काढला नाही, फक्त दुरून मला ट्रीट केलं, गोळ्या घेऊन काय अमुक ढमो. या गटार योजनेमध्ये तुम्हाला सांगतो, मी डंक्याच्या चोटावर सांगतो, वर्धा शहरातील नागरिक खरोखर जर सुज्ञ असेल, मला 110 कोटीची यांनी मला याच्यामध्ये खाल्ले. या भाजपच्या उमेदवार उत्तर द्यावा की ती गटार योजना चालू आहे की बंद आहे. आजही शहरामध्ये पावसाळ्यामध्ये ते जे चेंबर आहे ते ओव्हरफ्लो होते. गटार योजना नेमकी गेली कुठं? आणि या गटार योजनेच्या मुद्द्यावर मी सांगतो भाजपच्या 40 सीटा जनता निवडून दिल्या पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय वाटतं भाजप? हा सुद्धा एक चुकीचा दिशाभूल करण्याचं कारण आहे. कारण गटार योजना एक भाग पूर्ण झालेला आहे आणि वर्धा शहरात दुसरा सुरू झाली का? त्यांचा थेट विचार नाही. सुरू झाली का? आणि 100 कोटीसाठी 500 कोटी रुपयांचे रस्ते फोडण्यात आलेले आहे. काही योजना सुरू झाल्या आहे, काही योजना सुरू व्हायची आहे. आणि आम्ही सुद्धा याचा प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. आणि त्यांचं सुद्धा काय असतं की जे मुख्य रोड असते ते फोडायचे नाही. आता सुरुवातीला त्यांनी मधातले रोड फोडले, ते त्यांची चूक लक्षात आली आणि आता त्यांची चूक लक्षात आल्यानंतर ते पुन्हा याच्यात सुधारणा करत आहे. आणि नागरिकांना याची असुविधा न व्हावी
याकरता त्यांनी जे गटार योजनेचं दुसरं पार्ट आहे ते लगेच काही दिवसात पूर्णत्वास करेल आणि ते सुविधा नागरिकांना जो नालीचा त्रास होतो, दुर्गंधी पसरते, त्याच्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येते, यासाठी हे गटार योजना अंमलात आणली आहे. यांना असं वाटतं की गटार योजना रोड फोडले, हा रोड फोडण्याचा विषय नसतो. भविष्यात येणारा दृष्टिकोन नागरिकांना सुविधा चांगली व्हावी याकरता ही योजना आहे. म्हणून हे विरोधी पक्षाचे पक्ष भाजपाला कसं निग्लेक्ट करायचं याचंच हे टार्गेट केलं जाते. कुठलंही काम जे चांगलं करतात त्याचा थोडासा त्रास होतोच आणि ते थोडं आपण सुद्धा आपलं घरचं काम चालू करतो तेव्हा सुद्धा आपल्याला सुद्धा याचा त्रास होतो. म्हणून थोडासा येणारा काळात हा नागरिकांना त्रास होतो, त्रास होणारच आहे. पण त्याच्यानंतर भविष्यात हे सुधारणा अशी होईल की जेणेकरून हा नालीचा दुर्गंध पसरण्याचा त्रास नागरिकांना येणारा आरोग्याचा हे केवळ दुर्गंधीसाठी नाही, गेल्या 4 वर्षापासून मी सुद्धा बघतोय की बाजारपेठेत जिथं पाणी जमा व्हायचं नाही तिथे या गटार योजनेमुळे टोंगळाभर पाणी जमा होत आहे. त्याला जबाबदार कोण आणि हे सगळ्या गोष्टीचं आहे त्याला प्रत्युत्तर कोण देणार? नाही, या सुद्धा पाठपुरावा केलेला आहे आणि याचा पाठपुरावा सुद्धा इथले प्रशासकीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सुद्धा जो तुम्ही जो सांगितला की वर्धा शहरात काही ठिकाणी होतं, तिथं अक्षरशः काही ठिकाणी चेंबर जाम झालेले आहे. याचं कारण असं की चेंबर जाम नाही झालेलं, त्याच्या मागचं कारणच काय? याचं कारण असं आहे की समोर त्यांना जो मार्ग काढायचा आहे गटार योजनेत तो नसल्यामुळे तो पर्टिक्युलर तिथे थांबून आता तो गटार योजनेचा मार्ग दुसरीकडनं काढण्याचं त्यांचं काम सुरू आहे. याचा अर्थ नियोजनबद्ध काम झालं नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? त्याच्यामुळे थोडासा हा नागरिकांना त्रास होत आहे आणि आता येणारा काय त्या पूर्ण नियोजनबद्ध काम हवं यासाठी सुद्धा हे सरकारची आणि प्रशासनाची जबाबदारी आहे आणि ते पूर्णत्वास करील असा आमचा सुद्धा विश्वास आहे. नक्कीच. जर हे नियोजनबद्ध काम होतं नाही तरी नियोजन केलंच का असं तुम्हाला नाही का वाटत? गटार योजना जो इन लोगों ने बनाया कौन से वार्ड में चालू हुई है मेरे को पता है कि यहाँ पे चालू हुई है, आज तक एक भी वार्ड में चालू नहीं हुई है. मेरे को एक बात बताओ, इतना बड़ा वार्ड है और 4 इंची पाइप में से तुम खेती में पानी दे रहे क्या, इरिगेशन कर रहे क्या? 2000 लोगों का परिवार का पानी वो 4 इंची पाइप से जाता गया, ये तो मेरे को सिद्ध करके बता देना. हाँ, खेती के इरिगेशन के लिए ठीक है 4 इंची की पाइपलाइन, वो 4 इंची की पाइपलाइन आज जो बोले हैं प्रमोद भाव ने वो सत्य है. जब वो जो चेंबर बने हुए हैं पूरे बरसात में ओवरफ्लो होते, उसके ढक्कन ऊपर आते और वहाँ से पूरा गंदगी का पानी लोगों के घर के सामने जाता है. ये कब का काम है? अतुल भाव तराए अध्यक्ष थे जब का, उसके बाद में ये 4 साल नगर परिषद इलेक्शन में हुए. तो मेरे को बताओ ना, एक योजना पूरी करने के लिए कितने साल लगेंगे? 50 साल लगेंगे क्या? म्हणजे तुमचा थेट आरोप आहे का की दुर्गंधी दूर करण्याच्या ऐवजी दुर्गंधी पसरवण्याचं काम ही योजना करते आहे? दुर्गंधी नहीं, वो पूरे शहर को सत्यानाश करके रख दिए. शहर तो फोड़ा ही फोड़ा, हाँ गंदगी तो हटी नहीं, लेकिन वो उससे इतने भयानक प्रॉब्लम हो गए लोगों को कि उसका तुम यानी कोई एप्लीकेशन नहीं कर सकते. उनको बोलो नगर पालिका वालों को तो वो बोलते गुजरात का काम है, वो कंपनी करेंगी. चेंबर कंपनी अगर खोलेंगी तो गुजराती आएगा कब वहाँ से और तुम्हारे चेंबर साफ करेगा कब? जब तक तो तुम्हारे घर के सामने जो गंदगी है उसका समाधान कौन कर रहा? हाँ, कम से कम अगर सीपर के अंडर में जो काम था तो हम उसके छाती पे चढ़ के वो नाले साफ करवाते थे. भरे बरसात में लोगों के घर में पानी घुसता था, हमने साफ करवाए. इन्होंने ये ड्रेनेज बनाए, पहले की ड्रेनेज बनी हुई थी उस पर 2 फुट का खूबुट चढ़ा दिए, बराबर है. वो स्लैब अभी दिखा था मैं फोड़ के, उसकी सलाखें तक इन्होंने नहीं निकाले. वो वैसी है, उसमें पूरा पन्नियाँ प्लास्टिक जमा होता और लोगों के घर में पानी घुसता. ये हमारे घर के बाजू में पांडे जी रहते, उनके किचन में जब भी बारिश हुई किचन तक पानी घुसता. इसका जवाबदार कौन है? यही लोग है ना, दुर्दशा कर रहे शहर की. आणि स्वच्छता इतकाच विकास आहे की याच्या व्यतिरिक्त पण काही विकास असतो? बाकी इतर पण विकास असते. काय विकास आहे? कुठला विकास तुम्ही करणार? जसं ते आमच्या ठिकाणी एक गार्डन आहे, गार्डन केलं आहे आणि जे छोटे मुलं म्हातारे लोक बसतात तर त्यांना पण 5 रुपये तिकीट लावली. असे दिवसभरात कुठे कितीतरी आराम करायला येतात, त्याच्याहीसाठी पैसे, प्रत्येक याच्यासाठी पैशाचं काय आहे हे सगळं? मग कशासाठी तुम्ही गार्डन खोलता, कशासाठी तुम्ही हे करता? एक गार्डन आहे आमचं ते मागच्या साईडचं, तिथलं पण अजून काम झालेलं नाही आहे. गार्डन म्हणजेच विकास, काय वाटतं तुतारी? गार्डन म्हणजेच विकास आहे का? आणि त्यांचं जे मत आहे की फक्त जे आहे गार्डनमध्ये वरिष्ठ नागरिकांसाठी जागा उपलब्ध करून देणे हा विकास आहे, काय म्हणणार? गार्डनमध्ये सुशोभीकरण गार्डनचे आणि त्यांचा विकास हे सगळ्या गोष्टी ज्या आहे
या आता आपल्या सुविधांमध्ये येतातच, पण त्याच्यासोबत मेंटेनन्स आणि नियोजन या दृष्टिकोनातून पण आपल्याला विचार करायला पाहिजे. कारण नियोजन असेल तेव्हाच ते गार्डन व्यवस्थित राहील. नाही तर आधी आपण 4 बेंचेस लावले, मग ते तुटलेल्या परिस्थितीत आपल्याला 6 महिन्यानंतर बघायला मिळतात, त्याला कोणी लक्ष देणारा नसतो. तर या सगळ्या गोष्टी पण कुठेतरी तुटलेल्या परिस्थिती म्हणजे आता असं कुठली परिस्थिती आहे का की अगोदर बनवल्याने नंतर तुटले? हो नक्कीच. कारण आता मी जेव्हा आमचं प्रचार रॅली सुरू आहे तेव्हा वेगवेगळ्या आमचा जो संपूर्ण प्रभाग क्रमांक 4 याच्यामध्ये आमचं पूर्ण फिरून झालेलं आहे. तर तिथल्या नागरिकांनी आम्हाला स्वतः त्यांच्या समस्या की श्रीनगर कॉलनी म्हणा किंवा वृंदावन कॉलनी, श्रीनगर कॉलनीमध्ये मंदिरामध्ये पाणी गळत होतं अक्षरशः मूर्त्यांवर, ते कामाची त्यांनी आम्हाला समस्या सांगितली, ती ताबडतोब सोडवण्यात आली. त्याच्यानंतर वृंदावन कॉलनी याच्यामध्ये काही घरं असे आहेत की ज्यांना म्हणजे कोरोनामध्ये त्यांच्या घरचे कर्ता पुरुष गेलेले आहेत, तर त्यांना कुठल्याही योजना पण नाही मिळाल्या, तर त्या हलाखीचं जीवन जगत आहे. त्यांनी आम्हाला आपली समस्या सांगितली की तुम्ही काय करताय, की नगरसेवक म्हणून तुम्ही आम्हाला मदत कराल का. तर या सगळ्या प्रश्नांना, या समस्यांना कुठेतरी सोडवण्याची गरज आज आहे. काय वाटतं, तुम्ही म्हणताय की पाणी गळतंय, बेंचेस तुटलेले आहे, इथे निकृष्ट दर्जाच्या कामाचं भ्रष्टाचार झाला असं वाटतं का तुम्हाला? थोड्याफार प्रमाणात नक्कीच. थोड्याफार प्रमाणात किती टक्के झाला असं वाटतं तुम्हाला? 50% तर नक्कीच झाला असं. कारण 50% भ्रष्टाचार झाला असं माझं म्हणणं आहे. काय वाटतं भाजप पंकज भाऊ भोयर यांनी आम्हाला, आमचं एक गार्डनचा ग्रुप होता आणि त्यांनी आम्हाला, आम्ही आश्वासन त्यांना केलं की भाऊ आम्हाला एक हे करून द्या. तुम्ही आश्वासन दिले की त्यांनी तुम्हाला? त्यांनी दिली आम्हाला, आणि आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला बसायला, योगा करायला जागा नाही आहे, तर त्यांनी आम्हाला छान शेड करून दिलं. म्हाताऱ्यांना पण सोय. पंकज भाऊने केलं, नगर परिषदेने का केलं? नगर परिषदेने तर मला एवढा अनुभव नाही आहे, आणि त्यांनी निवडणूक तर नगर परिषदची लढवणार ना आपण, आमदारकीची नाही ना. आता घ्यावं लागेल ना भाऊ, अनुभव घ्यावा लागेल. म्हणजे अनुभव नाही आहे तरी अनुभव नसताना तुम्ही निवडणूक लढताय, मग समाजसेवा कशी करणार? करावंच लागेल. करेल ना, करेल नक्कीच. काय वाटतं उबाटा? हा माझे जे भाजपचे जे हे आहे उमेदवार आहेत, त्यांनी जो गटार योजनेचा मगाचा जो मुद्दा होता त्यांचा, गटार योजनेचा म्हणजे डॉक्टरनं ऑपरेशन केलं, कैची पोटात ठेवली, असा तो एकंदरीत प्रकार आहे. तुम्हाला सांगतो, त्यांनी सांगितलं की थोडंसं कुठेतरी पाणी जाम होऊन राहिलं, अबे हो पण तुला ऑपरेशन. दुसरी गोष्ट, ते रोड कटारने फोडायला पाहिजे तर JCBने फोडलं, लक्षात ठेवा. हे मी अतुल तरा नगराध्यक्षांना बोललो, टेक्निकली टोटल रॉंग आहे. जे कटारनी फोडायला पाहिजे ते JCBने फोडले, म्हणजे एवढं होल करायचं, एवढं होल केलं, हे टेक्निकली खूप रॉंग. दुसरी गोष्ट, चारण्याची कोंबडी बारण्याचा मसाला एकंदरीत कार्यक्रम हा तुमच्यासमोर जो लाईट आहे, लाईट ऑफ युनिटी, जो बिल 54 लाख रुपयाचं, हे आपलं शिवाजी पुतळा 17व्या सौंदर्यीकरण, 1.5 कोटी रुपयाचं बिल. हे आपलं स्विमिंग टँक आहे, त्याचं मॉडिफिकेशनसाठी 3-3.5 कोटी रुपये मॉडिफिकेशनसाठी, असा एकंदरीत कारभार. हे आमच्या बोलण्याला टॉर्फ आहे, ते छोटं ग्राउंड असते, 44 लाख रुपये. हा बजाज चौकातला तो लाईट आहे, तो चांगला मिनार होतं बिचारा काँग्रेसच्या काळात, ते मिनार तोडून घर पाडून संडास बांधला, आणि ते घड्याळ 55 लाख रुपयाची घड्याळ आहे, फक्त जर्मन लावलं. हा याचा विकास आहे. हा काय म्हटलं? 62 लाख. हा 65 सॉरी, तुम्ही जास्त काळ म्हणजे टेंटेटिव्ह फिगर आहे. अशा स्वरूपाचा विकास. हे चारण्याची गट्टू, बिल 5.5 लाख रुपये, 5.5 रुपये, म्हणजे 30%, 60% मला तो 44 लाख रुपयाचा. तर यशवंत कॉलनीचा जो मी टर्फ ऐकला, 44 लाख रुपये, काहीच नवं 3 बल्ली 9 बादशा असा कार्यक्रम आहे, ज्याचं 4 लाख रुपये बिल का. म्हणजे असं वाटतं गोटा घ्यायला चाला फोडून टाका डोकं. म्हणजे एवढा विकास, खतरनाक विकास आहे. सर्व चिवत्या बनायचे धंदे आहे. सबका साथ सबका, काय सबका साथ सबका विकास नाही. या भाजपने जे 40 तिकिटा वाटल्या, अहो अच्छे त्याच्या 30-35 वर्षाचे कार्यकर्ते त्यांना आउट केलं, आणि फक्त या पालकमंत्र्यांनी स्वतःची जी लाईन आहे, स्वतःची लाईन वाढवण्याचा प्रयत्न केला. ज्या माणसाला आपलं झिजवलं BJPसाठी, त्या माणसाला साईडला केलं, आणि आपली लाईन स्ट्रेट करायसाठी. कारण की उद्या संघटनेचा जर माणूस जर समजा आपल्या कामीने पडला, तर आपली स्वतःची लाईन समर्थ असली पाहिजे. सगळं समजते. तेव्हा ज्या BJPच्या कार्यकर्त्यांना ज्या 30-35 वर्षांना रक्ताचं पाणी केलं, त्यांना डावललं गेलं, त्यांनी सुद्धा इथं धडा शिकवला पाहिजे पालकमंत्र्याला, असं मी आवर्जून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निवडणूक प्रक्रियेत निवडलेले जे सदस्य उमेदवार आहेत याच्यावर मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. काय वाटतं तुम्हाला, घेतलेला जो निर्णय हा चुकीचा होता का? नाही, असं काही नाही. वरिष्ठांनी घेतलेला निर्णय तो योग्यच असेल, कारण त्यांनासुद्धा याची पूर्वसूचना किंवा कल्पना असते प्रभागात कुठला उमेदवार योग्य आणि कुठला द्यावा.
आणि तो निर्णय त्या पक्षश्रेष्ठीने घेतला आहे. आमचा आता असं काही नसते की आम्ही तो निर्णय घेणार, उमेदवार हा निर्णय घेत नसतो, ते पक्षश्रेष्ठी आणि वरिष्ठ निर्णय घेत असतात. त्याच्यामुळे त्यांनी दिलेला उमेदवार हा योग्यच असेल आणि तो भाजपाचा उमेदवार घोषित झाल्यानंतर कुठलाही जो व्यक्ती नाराज झाला त्यांनी सांगितलं असं वगैरे काही नाही, भाजपात असं काही झालं नाही, अंतर्कला काही नाही. सर्व भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी त्या उमेदवाराचं काम करत आहे आणि प्रामाणिकपणे काम करत आहे. हे फक्त विरोधी पक्षनेते कसे तरी दिशाभूल करायचे. परतसुद्धा मी तोच सांगतो की यांना कुठलाच विषय नाही, हा विकासाचा जो काम केला आहे त्यावर कसं टार्गेट करण्यात येईल, कुठलं बिल, कुठला लाईट, कुठलं सुशोभीकरण. यशवंत कॉलनीचं गार्डन पंकज भाऊनी एवढा भयंकर निधी दिला आहे त्या गार्डनला, तिथल्या नागरिकांना तुम्ही माहिती घेऊ शकता की त्यांनी जो आज तिथे लाईट नव्हते त्या लाईटचं सुशोभीकरण केलं, तिथल्या गार्डनचं सुशोभीकरण केलं. या प्रभाग क्रमांक 4च्या विविध विकास कार्यात भाऊनी निधी दिला आणि इथलं एकही गार्डन असं ठेवलं नाही ज्या गार्डनमध्ये योगा सेड, स्क्रीन जिम आणि गट्टूचं वगैरे काम, हे सुशोभीकरणाचं काम या पालकमंत्री पंकज यांच्या निधीतून करण्यात आलं. म्हणून मी यांना सुद्धा सांगतो की तुम्ही जे दिशाभूल करता हे चुकीचे आहे. नागरिकांना याची सूचना आहे, माहिती आहे आणि नागरिकच ठरवलं येणारा काय की कुठला उमेदवार योग्य. BJPचा आहे, जो पक्षाने दिलेला उमेदवार आहे त्यासाठी पूर्ण पक्षश्रेष्ठी आणि स्थानिक नेतेसुद्धा काम करत आहे. म्हणून मी पुनश्च सांगतो की ही दिशाभूल चुकीची आहे, आपण ही दिशाभूल करू नये आणि येणाऱ्या काळात परत BJPची सत्तातील जे काही थोडे मोठे काम इकडे तिकडे झालेलं असेल त्याची सुधारणा BJPच करेल आणि प्रशासनाला सुद्धा याचा पैसा नागरिक देईल की भारतीय जनता पार्टी? नाही, हा भारतीय जनता पार्टीचा किंवा नागरिकाचा इथे कुठेच नाही. तुम्ही सुधारणाचं चुकीचं काम झालेलं आहे त्याचा जो भुर्दंड आहे हा केवळ परत नागरिकच भरेल की भारतीय जनता पार्टी? नाही, नागरिकावर याचा कुठलाही भुर्दंड बसणार नाही. याचं योग्य नियोजन होईल आणि योग्य प्रकारचं म्हणजे झालेला जेवढा खर्च झालेला निधी आहे त्यातूनच हे काम पूर्ण होईल. त्यातून आता जो वाटलेला निधी असेल किंवा त्याच कामात किती खर्च झाला किती काय हे पूर्ण माहिती घेऊन ते परत काम त्याचं पूर्वनियोजन करणे. आणि जसं यांनी सांगितलं की रस्ते फोडले ठीक आहे, त्यावेळेस त्यांचं पूर्वनियोजन नसेल किंवा काय झालं असेल ते आम्हाला माहिती नाही, पण त्या रस्त्यावर या इथले पालकमंत्री साहेब यांनी पूर्णतः रस्ते पूर्ण क्लिअर करून दिले. कुठले रस्ते डांबरीकरण, परत त्याच्यावर सिमेंटीकरणाचा कोट केला आणि परत वर्धेचा विकास आणि सौंदर्यीकरणात वाट आमचे नेते पंकज बाबू यांनी केलं. कोटिंगच्या बाबतीतली जर तुम्ही गोष्ट बोलताय तर शहरामध्ये मला नाही वाटत की अजून अद्याप पूर्णपणे जे आहे भुयारी गटर योजनेवर लागलेलं कोटिंग पूर्ण झालेलं आहे, त्यासाठी क्षमस्वी. काय वाटतं तुम्हाला? यांचं जे म्हणणं आहे की आरोप जो आहे भ्रष्टाचार झाला किंवा मूर्ख बनवण्याचे काम आहे, पण या सर्व बाबींमध्ये फक्त विकास केवळ रोड, रस्ते, नाले आणि गटरपर्यंतच मर्यादित आहेत का की विकासाच्या आणखी काही साधनं आहेत? एक बात बताओ मेरे को आप, वो ठेकेदार ने अपना बिस्तर गुंडाल के चले गया, बराबर है. अब ये बोलते उसकी सुधारना होगी, पैसे कौन देगा? पैसे कौन देगा? वही पूछा ना मैंने. नगर पालिका में जो तुम टैक्स भरते, ये जो जनता खड़ी है ना, इनका अधिकार है. और मैं ये बोलता कि जनता ने अपने हाथ में कलाई मजबूत करने को ना, उनको मारने को ना, केसेस बनाओ, क्योंकि ये तुम्हारा अधिकार है. तुम्हारे से पानी कर लेते तुम उसकी सुविधा दो, तुम्हारे से साफ सफाई कर लेते तुम उसको साफ सफाई दो, तुम्हारे से वृक्ष कर लेते. ये नगर पालिका का जनता टैक्स भरती, ये नहीं भरते. यही टैक्स में से दोबारा वो खर्चा किया जाएगा और नगर परिषद जैसी है वो बता दिया जाएगा माझ्यापाशी फंड नाही आणि आता हे नाही तुम्ही नफामध्ये कामं नाही करू शकत. मैंने मेरे वार्ड में 90% काम नफे फंड में किए हुए हैं. जब कोई आमदार खासदार थे नहीं, उनको 2 करोड़ रुपए मिलते थे, इतना बड़ा शहर था, वो किस को बांटते थे. मेरे काम पूरे नफा फंड में किया है. इसमें भ्रष्टाचार है क्या? सीधी बात दिखती हुई है ना. 1 करोड़ 100 कोटी के काम के लिए उन्होंने फोड़ दिए. आज भी योजना 9 साल से चालू नहीं हुई. उसके बाद में उसको धोखा पॉलिश लगाया गया. उसमें तो हमने तो रेती वगैरह के सीमेंट लोटे उसको फोड़ के उन्होंने वो चूरी में बना रहे. हाँ बोल पॉलिश. कमिशनखोरीचा जो विषय उबाटा गटांनी जो मांडलेला आहे, काय वाटतं कमिशनखोरी आहे का आपल्याकडे? भैया बगैर कमीशन-खोरी धंधे चलते क्या? तुम्हारा घर जला के दूसरा घर बना के दे रहा, बगैर कमीशन से बना के दे रहे क्या? हाँ सीधी बात है ना. ये क्या जनता क्या पागल है कि इनको समझता नहीं क्या? हाँ यहाँ पे ये हाईमॉक्स था, मैंने लगा हुआ 12 लाइट का हाईमॉक्स था, वर्धा में सबसे बड़ा हाईमॉक्स. इसको निकाल के किसने लेके गया आज तक मालूम नहीं पड़ा और ये लग गया वहाँ पे.
क्या काम है? मेरे हाथ का मेघे साहब खासदार थे, उनके फंड में से मैंने उस समय में 3.5 लाख रुपए लाया था। वर्धा शहर के अंदर ये पहला चौक है, इसलिए मैंने यहाँ पे फाउंटेन लगाया था। वो फाउंटेन को उठा के कहाँ ले जाके डाल दिए मालूम नहीं, उसके बाजू में 10 लाइट लगा दी। उजेला ही नहीं आता। माहितीच्या अधिकारात मागाय नेमकं गेलं? अरे का माहितीच्या अधिकारामध्ये तो साहेबाला सांगतो, साहेबाला विचारतो, हे धंदे आहे। काय वाटतं नागरिक? प्रत्येक ठिकाणी विकास दिसत आहे, नेमका कशात? पूर्ण नगर परिषदमध्ये जेवढा आपण प्रभाग येतो पूर्ण सगळीकडे रोड रस्ते नाल्या सगळं व्यवस्थित, गार्डन सेड सगळं बनलेलं आहे। शैक्षणिक दृष्ट्या जे त्यांनी म्हटलं वृक्षकर भरतोय, तो सगळीकडेच लागू असतो, तो त्याचं त्याप्रमाणे वर्धेत लागलेले जे कोट्यवधी रुपयांचे झाड आहे तुम्ही बघितलेत का? आहेच ना, सगळीकडे गार्डन बनलेले आहे, रोडनी झाडं आहे। डिवायडरवर 3दा झाडं लागले, तुम्हाला माहिती आहे का? काम चालूच आहे ना, सगळीकडे काम चालू आहे, ते काम झाडं लावणं कितीदा म्हणजे आता आपण बघा ना, शिवाजी चौक ते आरवी नाका झाडं लागले आहे, तिकडे झाडं आहे। बरं कोणते झाडं लागले? जे आहे जे झाडं असतात फुलांचे झाडं लागलेले आहे, जे सौंदर्यीकरणाची झाडं आहे ते लागलेले आहे ना। सौंदर्यीकरणाचं नक्कीच त्याचा माहितीचा अधिकारात माहिती का तुम्हाला आणखी माहिती मिळेल? काय वाटतं, विकास झालाय का? असं वाटत तर नाही विकास झाला आहे म्हणून, फक्त दिसत आहे का लोकांना दाखवण्यासाठी विकास झाला आहे असं वाटत आहे, बाकी काहीच नाही। त्याच्यामध्ये दिखाव्याचा विकास झालेला, वास्तविक विकास झालेला नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे। काय वाटतं? मला विकासाबद्दल तर आता तुम्ही जनता पाहतच आहे, पण मी एक वर्धेच्या जनतेला माझं मत असं म्हणणं आहे की वर्धे नगरसेवक तुम्ही असा निवडायचा का सक्षम। मी माझ्या बाबाला विचारून काम करतो, मी माझ्या भावाला विचारून काम करतो, मी माझ्या नेत्याला विचारून काम करतो, असा नसावा। वार्डातल्या लोकांचा फोन केला नगरसेवक पॅन्टावर असेल चड्डीवर असेल धरून तुरंत जाणार होता, मी कपडे घालतो मग पावडर लावतो मग जातो त्याच्या कामासाठी, असा नसावा। आणि त्याच्यानंतर नगरसेवक हा चरित्रवान असावा, ज्याचा चरित्रहीन नसावा, असं म्हणजे हा वादळ नाही। पूर्ण शहरातल्या नगरसेवकाला वर्धा शहरातल्या नागरिकांनी अशा उमेदवाराच निवडून द्यावे जो चरित्रवान आहे, अर्ध्या रात्री जाऊन येईल वाड्यातल्या लोकांनाच निवडून द्यावे। नक्कीच या सर्व बाबींमध्ये आपण लक्ष देऊ। काय वाटतं आपल्याला, शहराचा जो विकास आहे यांनी जो विषय मांडले तेवढाच विकास सीमित आहे का, की या व्यतिरिक्त पण शहराला विकासाची गरज आहे? नगर परिषदच्या अंतर्गत येणारा जो हा सोहळा आहे, त्या सोहळ्यासाठी सर्वजण उत्सुक असतात। दरवर्षी 5 वर्षांनी येतात, दरवर्षी 5 वर्षांनी चालले जातात, परंतु नाल्या रस्ते म्हणजेच हा विकास नव्हे, वर्धा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा ही एक मूलभूत अपेक्षा सर्व नागरिकांना असते। कारण आपण टॅक्सचा पैसा देतो आहे, त्या पैशातून योग्य नियोजन व्हावे अशी जी अपेक्षा सर्वांची एक सामान्य नागरिक म्हणून असते। सर्वांगीण विकासात काय काय विकास व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सर्वांगीण म्हणजे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि लोकांमध्ये ज्या जनसामान्यांच्या ज्या गरजा असतात, मूलभूत गरजा असतात। आता नगरसेवकाकडनं तर इंडस्ट्रियांनी हे अपेक्षित नाही आहे, परंतु आपल्या प्रभागातल्या ज्या सुधारणा आहेत, म्हणजे दिवाबत्ती असो, त्याच्यानंतर सांडपाण्याची व्यवस्था असो, रस्ते असो, ह्या मूलभूत सुविधा तरी त्यांनी वेळोवेळी नागरिकांना पोहोचवल्या पाहिजे आणि हे लोक देतील। मला असं वाटतं की हे जेवढे म्हणजे 4 महिला आणि 3 पुरुष मंडळी आहे हे सर्व सक्षम आहे आणि हे लोक निश्चितपणे याचा फायदा घेऊन नागरिकांचा फायदा करवतील। नक्कीच या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही कराची गोष्ट केली, शैक्षणिक दृष्ट्या आपण शहराचा विकास झाला असं वाटतं का तुम्हाला? हेलो, सिर्फ पंकज बाबू ने सिर्फ शहर का विकास ही नहीं किए, शहर की कुछ समस्याएं थी, जैसे कि रामनगर का लीज, दूसरा गांधीनगर का प्रॉपर्टी कार्ड, तीसरा आदिवासी गजानन नगर के 7-12 ये भी किए हैं। और हमें विकास दिख रहा है। विकास यानी सिर्फ यही नहीं है कि आप नाले सड़की बना दे, मगर नज़र आ रहा है पिछले 11 सालों से। और दूसरी बात, पिछले 3 सालों से नगर परिषद में कोई बॉडी नहीं थी, उसके बावजूद भी लोग उनके पास पहुंचे हैं। उन्होंने कहा कि हमें जिम बना दीजिए, हमें शेड चाहिए, हमें ये चाहिए, तो हमें उनका समर्थन करना चाहिए। और यदि उनके नेतृत्व में अच्छा हुआ है और आगे भी होगा, ये भी बात उतनी गारंटी है, क्योंकि वो प्रामाणिक
तरह से सबके वचन पूर्ति करते हैं, जो सिंगल भी जाता है। और हमारे प्रभाग 4 में जो थे, तो हमारा प्रभाग 4 जो था वो हमारा जो एरिया था निगलेक्ट कर दिया गया था, वहाँ कोई आता नहीं था, सब कोई कहते थे ये हमारा एरिया नहीं हमारे। मगर हमने जब रात बिरात आधी रात अपने इसको बुलाया है बंटी को, तो वो चला आया, भागा दौड़ा चला आया है। और भाई ठीक है, मुझे तो मैंने मेरी बात साफ कर दी है, और उनके हाथों में दूंगे तो और अच्छा हो जाएगा। इतना कहते हुए मैं आपसे धन्यवाद। कि चुनाव पंकज भाऊ लड़ रहे हैं कि नीलेश जी कीटे, मेरे को ये समझ में नहीं आ रहा। जी देखिए, पंकज बाबू के नेतृत्व में नीलेश जी कीटे भी लड़ रहे हैं और अपने बंटी वैद्य भी लड़ रहे हैं साहब। नक्कीच जर बंटी वैद्य जर निवडणूक लढतायत, मला एकच प्रश्न विचारायचा आहे, शैक्षणिक दृष्ट्या स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून, वृक्ष कराच्या दृष्टिकोनातून, त्या व्यतिरिक्त पाणी पुरवठ्याच्या दृष्टिकोनातून शहराचा जो कर घेतोय नगरपालिका, त्याच्या दृष्टिकोनातून विकास झाला आहे का? होय, अगदी जनसंग्रामच्या प्रतिनिधीचं मी आजच्या या स्थितीत स्वागत करतो सगळ्यांचं। मुख्य मुद्दा आहे की मी राष्ट्रहित, राज्यहित, शहरहित, ग्रामीण हित ह्या सर्व समस्या जन्मापासून मृत्यूपर्यंत असणार। एक समस्या झाली, दुसरी समस्या सुटणार। आज जो समस्या सुटत आहे त्याचाही आनंद आहे आणि अनेक सगळ्यांचा विषय, सगळ्यांचं मी स्वागत करतो इथं उभे असलेल्या सर्व नगरसेवकांची। समस्या काय आहे आणि शैक्षणिक दृष्ट्या कर जो भरतोय त्याचं नियोजन झालेलं आहे का, त्याचा फायदा झाला आहे का नागरिकांना? हो, शैक्षणिक दृष्ट्या जर विकास केला तर आज जागतिकीकरणामध्ये शैक्षणिक क्षेत्र सगळ्यात समोर आहे। वर्धेत विकास झाला का? मला जागतिक स्तरावर नका सांगू, वर्धेत झालाय का? हा, वर्धेमध्ये सुद्धा शाळा सगळ्या चालू आहे, जे जिल्हा परिषदचे काही डेव्हलपिंग चालू आहे, अनेक ज्युनियर कॉलेज सगळे व्यवस्थित आहे। आज शैक्षणिक दृष्ट्या जर विकास केला। आपण कुठल्या शाळेत शिकले दादा? मी मुख्याध्यापक होतो हिंगणघाटला। आता त्या शाळेत गव्हर्नमेंट शाळेत होते? नाही, प्रायव्हेट आहे। आमच्या डेव्हलपिंग शाळा आहे, चांगल्या आहे। आणि ह्या शासकीय शाळांची परिस्थिती काय, ज्याच्यासाठी आपण कर भरतो? शालेय दृष्टिकोनातून जर विचार केला तर आज नवीन डेव्हलपिंग ॲडव्हर्मेंट येत आहे आणि त्याचा विकास होत आहे आणि आज शिक्षण क्षेत्र सुद्धा समोर जात आहे। आपल्या भारतीय जनता पार्टीचे जे सर्व वरपासून तर खालपर्यंत सर्व चांगले काम करत आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्या विचारधारेवर चालणारे आहे। भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवर चालणार, काय वाटते विकास झालाय का? हां, मला तसं वाटते बघ की विकास म्हणजे नेमका विकास काय नाही, शहर स्वच्छ करणे, नाल्या साफ करणे आणि सुखसुविधा देणे। तुम्ही जो शैक्षणिकचा जो प्रश्न केला होता की आपल्या इथं आजही स्वावलंबी विद्यालय, इंग्लिश शाळा, चांगल्या शाळा आहे, चांगलं विद्यापीठ म्हणून आपलं शैक्षणिक वर्धा विकास केलेला जातं। असं आज गव्हर्नमेंटचं धोरण शिक्षणामध्ये एवढं दिलं की शिक्षकांना घरी जा, पोरगा जर शाळेत जात नसेल तर त्याला शाळेत न्या, शिक्षकाला पाठवतात, एवढी अंमलबजावणी चालू आहे। एका काळात तर शिक्षक जातच नव्हते, शाळेत जायचे आणि तिथून पळून जायचे। त्याच्यासाठी जातात की शाळेत विद्यार्थी नाही ते आणायला जाते? विद्यार्थी नाही, हां, विद्यार्थी पहा, लोकांपैसा स्तर वाढलेला आहे। बरेच लोक कॉन्व्हेंटमध्ये जाऊन राहिले, बऱ्याच लोकांपाशी पैसे नाही ते प्राथमिक शाळेमध्ये जाऊन राहिले। पण शाळेत शिकले? मी इंग्लिशमध्ये शिकलो। आता इंग्लिशची परिस्थिती कशी आहे? परिस्थिती फार सुंदर आहे। माझ्या वेळेस 11वी 12वी होती, आता पोस्ट ग्रॅज्युएशन आहे। अजून काय सांगू? मी पण तिथे शिकलो, कारण आणि लोकविद्यालयामध्ये शिकलो, मला परिस्थिती माहिती आहे। ज्यावेळेस बघितल्यानंतर वाईट वाटतं की नाही, शाळा ही तिथून IAS IPS बनले, आजच्या परिस्थितीत सर्वसामान्य माणूस तिथे शिकत नाही, हे सत्य आहे। काय वाटतं? एज्युकेशनची परिस्थिती मी सांगतो। मी MSc मॅथमॅटिक्स आहे, मास्टर ऑफ जर्नलिझम आहे। एज्युकेशन मला विचारा, मी 5 वर्ष अगोदर वसंत प्राथमिक शाळेमध्ये गेलो होतो, तिथलं छप्पर फुटलं होतं। मी ताबडतोब COला फोन केला, ते मुलं हलवा। तिथं 35 विद्यार्थी वडार समाजाचे आहे। आज ही प्राथमिक शाळेची नगर परिषदेच्या शाळा जी रन करते, कमला नेहरू विद्यालय तुम्ही जाऊन पहा, नगर परिषद रन करणारी शाळा। मी प्रायव्हेटबद्दल नाही बोलत, जे शिक्षण कर तुम्ही टॅक्स पावती पास, शिक्षण करामध्ये तुम्ही 450 रुपये घेता। वृक्ष कराचा मगाची जो जे काही लोक भक्त लोक आहे, जसे काही डिवायडर त्याने गुलाबाच्या झाडं लावलेलं आहे, सब बकवास आहे। तुम्हाला सांगतो, नगर परिषदेच्या शाळा भकास झाल्या, त्या नगर
परिषद शाळेमध्ये गोरगोराचे वडराचे पोरं शिकून राहिले हो. त्याचा साधा स्लॅब फुटला, तुम्ही आता ताबडतोब बसा प्राथमिक शाळेमध्ये. अशा स्वरूपाचा विकास आपल्याला पाहिजे का? आणि मगाशी म्हटलं सोनूबाला थुका पॉलिश, खरोखर थुका पॉलिश आहे. पाणी आणि मला सांगा, या सिमेंटच्या रोडवर डांबर मिक्स होते का? म्हणजे पाण्यावर तेल, म्हणजे वरून मला रेमंडचा कोट आहे आणि खाली धोतारा, असा प्रकार आहे. सब बकवास विकास आहे. तुम्हाला सांगतो मी, डंकाच्या चोटवर सांगतो, गटार योजना पुरी सत्यानाश केला. आणि वर्धा शहराचा वार्डातच नाही, वर्धा शहरातल्या जनतेला सांगतो, टोटल 40 प्रभाग असल्या. तुम्हाला जर समजा त्या कोरोना काळात जर तुम्हाला पाहायचं असेल, कोरोना काळातली परिस्थिती आणि या गटार योजनेचा तो ठेकेदार तो ब्लॅक लिस्टेड आहे. तुम्हाला सांगतो ब्लॅक लिस्टेड, हे काहीच करू शकत नाही. गटार योजनेच्या मुद्द्यावर पूर्ण 40 सीटा झोपून टाका. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय वाटतं, जर नगराध्यक्षपदासाठी भाजपला जे आहे मतदान का करावं? सर्वप्रथम मी यांचा शिक्षणाचा विषय घेतो की पूर्वी यांनी शिक्षणाचं सांगितलं. सर्वप्रथम पूर्वी तशा सुविधा नव्हत्या शिक्षणाच्या बाबतीत, आणि आता भरपूरसा सुविधा झालेल्या आहे. आणि ज्यानंतर आता यांनी पंकज बासून नाव घेतलं पालकमंत्री गोयल साहेबांचं, ते शिक्षण मंत्री सुद्धा आहेत. ज्यावेळेस ते शिक्षण मंत्री झाले त्यांनी वर्धा शहराच्या, वर्धा जिल्ह्याच्या पूर्व शाळेची पाहणी केली. आणि ज्या ज्या शाळेत असा जो यांनी सांगितला वसंत प्राथमिक शाळेचा सुद्धा विषय, वसंत प्राथमिक शाळेचा सुद्धा विषय त्यांनी मार्गी लावलेला आहे. येता काय तर वसंत प्राथमिक शाळेचं पूर्ण सौंदर्यीकरण आणि तिथलं जे भिंती, सौंदर्यीकरण नाही, शाळा डिजिटल होऊन त्याचा शैक्षणिक दर्जा उंचावेल का, तेच सांगत आहे मी. शैक्षणिक दृष्ट्या आणि तिथल्या शाळेचा जो प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, ते सुद्धा मार्गी लावले. आणि डिजिटल शाळेचं सुद्धा भाऊंनी तो त्या प्रत्येक शाळेला, त्या प्राथमिक आहे, माध्यमिक आहे, त्यांना सुद्धा डिजिटल शाळा कसा, डिजिटल लॅब, तिथला म्युझिकल लॅब, ह्या सुद्धा सुविधा त्यांनी पोचवलेल्या आहेत. नक्कीच. काय वाटतं, राष्ट्रवादी आपल्या उमेदवाराला निवडून का द्यावं नगराध्यक्षपदासाठी? नगराध्यक्षपदासाठी कसं आहे, तिथं नगरसेवक जो आहे, माझ्या मते माझा जो अनुभव आहे, मी माझा अनुभव सांगतो. नगर परिषद हा त्याचा नगरसेवक जो असतो त्याच्याबद्दल तिथं त्याचा काही विषय नाही. अध्यक्ष जो आहे, अध्यक्ष ताकदवर असावा, विद्वान असावा, विदाऊट करप्ट असावा, तेव्हा शहराचा विकास होऊ शकते. अन्यथा तू आधे ले ले, 20% तेरे ले ले, 30% मेरे दे दे. अब 50% में तू कमा ले, क्या कमाना है, कैसा काम करना है कर ले. साल भरे के बाद में फिर वही रोड रहता, उसको ही चालू रहता. हाँ, नाही पण आता तुम्ही जे म्हणता, मग तुमचे जे उमेदवार सुधीर पांगोळ जे आहे ते भ्रष्टाचार करणार नाहीत का? आत्मविश्वास है हमारा, क्योंकि अगर कैसा रहता सर, वो पब्लिक में काम करता हमेशा. हाँ, वो किसी कोई एक आदमी बता दे कि इसने मेरा ये काम कर दिया, इससे 5,000 रुपये महीने खाया, ये सुधीर पांगुल के नाम का एक आदमी बता देना. स्लम लोगों के काम करता रह गया. यहाँ पे इतनी पब्लिक खड़ी हुई है, इनमें से पूछोगे किसका बच्चा म्यूनसिपालिटी स्कूल में आज पढ़ रहा है? जब वो पढ़ ही नहीं रहा तो तुम टैक्स का ले रहे हैं? म्यूनसिपालिटी के स्कूल में किसी का अगर बच्चा पढ़ रहा है, इतने लोग खड़े हैं यहाँ पे, एक का भी नहीं पढ़ रहा, स्कूल ही ख़त्म हो गई. लोक हे जबरदस्तीचे 5 विद्यार्थी, 15 विद्यार्थी, 2 मास्तर याचं तिथं चुडा पार्टी करायची. 5 वाजले का घडी पाहायचं, फक्त मोबाईल आहेच नाही तर चलते रहो. बरोबर आहे. कोणाचं इन्स्पेक्शन राहिलं तर तात्पुरता उभं होऊन जायचं. और जो चीज़ पढ़ी नहीं रहे तो तुम उसका टैक्स लगा काय करू, बंद करो ना उनको. नगराध्यक्ष म्हणून आपले सुधीर पांगुळ शहरासाठी काय देणार? समस्या देखो, समस्या कैसी रहती, समस्या ख़त्म होने वाली ये चीज़ नहीं. हर दिन नई एक समस्या आएंगी. जो भी समस्या रहेंगी जनता की, उसका समाधान करने का वो पूरा प्रयत्न करेंगे, 100% करेंगे. ये हमारा आत्मविश्वास है. क्यों कि उसको किसी को पूछने की ज़रूरत नहीं है. भाजपचं नेहमी म्हणणं आहे की वर सत्ता आहे, खाली सत्ता आहे, नगराध्यक्ष जर दुसरा बसला तर त्यांना फंड भेटणार नाही. काय वाटतं, मग तुम्ही विकास कसा करणार? सुनो ना, जनता पैसे भरती ना. भाजपा की सत्ता भलाई बैठी है तो पैसे क्या भाजपा वाले अपने जेब से ला रहे क्या? घर बेच के, प्रॉपर्टी बेच के पैसा लगा रहे क्या शहर में? पैसा किसका है? जनता का. और वो जनता के पैसे पे हर इंसान का अधिकार है, चाहे वो कांग्रेसी हो, बीजेपी हो, शिवसेना हो, उनका अधिकार है. क्योंकि पैसा लोगों का है, उनका है. अगर एक आमदार, एक मंत्री, एक खासदार बता दे कि मैंने मेरी प्रॉपर्टी बेच के ये देश की सेवा में दिया, तो मैं मानूंगा कि वो पैसा उसका है. अधिकार उनका ही है, लोगों का, क्योंकि पैसा लोगों का है. लोगों का पैसे को रोक नहीं सकते. सत्ता चाहे किसी की भी हो, पब्लिक ने जो डिसीजन लिया उसका सम्मान करना उनका धर्म है. राजकारण करना ये धर्म नहीं है. प्रत्यारोप सुरू आहे. काय वाटतं, नगराध्यक्ष कोण बनेल? आता ती जनता ठरवेल. निलेश किटेच बनेल आणि प्रभाग 4 मधून सतीश शिवाय ते बनेल नगरसेवक. सुधीर पांगुळ बनेल.
कारण की असा कडक वागणारा अध्यक्ष नाही पाहिजे. तळागाळातला नगराध्यक्ष पाहिजे. भाजीवाल्यासोबत बोलणारा, मोचीसोबत बोलणारा, चहा पाणी कॅन्टीनवाल्यासोबत बोलणारा. आता जे किटे आहे कधी बोलले का हो? गाडीच्या खाली उतरले का? सांगा बरं. जनरल माणूस चालला आहे तर उतरले का? सुधीर पांगुळे आजपासून कुठेही पहा तुम्ही, कोणताही 4 जणांचा ग्रुप राहील तिथं चालला जाईल. असं आहे कसं आहे भाऊ का? हे क्वालिटी पाहिजे. काय वाटतं? मला असं वाटते सर की नगराध्यक्ष पदासाठी आजच्या युगामध्ये एक नौजवान आणि तडकभरदार नेता असावा. त्यासाठी निलेश किटे हा एकमेव बढिया पर्याय आहे आपल्याकडे. आज आपण जो बोललो फंडचा जो विषय आहे साहेब, वरून फंड, इकडे फंड आणि आपल्याला वर्धेवाल्यांना पाहिजे काय? आम्हाला फक्त विकास पाहिजे. फंड आला ना मागच्या वेळेस, 100 कोटी आले, 600 कोटीचे रस्ते फोडले, त्याचं काय? सर विकास तर झाला आहे ना. प्रत्येकी चौकामध्ये जाऊन पहा तुम्ही, सुशोभीकरण झालेलं आहे. आतापर्यंत डिस्कशनचं ऐकलं, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात जे आलं तर जो काही माझा वैयक्तिक अनुभव आहे, शाळाची परिस्थिती खराब आहे, पाणी पुरवठा होत नाही आहे, टॅक्सेशन वाढलेलं आहे, या सर्व समस्या नागरिकांनी मांडल्या. तर मग तुम्ही कसा म्हणता की विकास झाला आहे? सर विकास झालेला आहे. आता बघा, वर्धा हा पहिले खूप मागे होता. आज जिल्ह्याच्या स्तरावर आपण यांना सिटी ऑफ स्टँडर्ड सिटीमध्ये आज आपण या लेवलला आणलेलं आहे आणि परत आपण याला त्या प्रयत्नामध्ये आपण आणू. बरोबर आहे सर. त्यासाठी आपल्याला भाजपसारखा जो एक नेतृत्व त्यांनी दिलेलं आहे, निलेश किटे आणि सतीश भाऊ वैद्य, जर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण जर गेलो तर आपला 100% विकास होईल साहेब. नक्कीच भेटूया आपण. काय वाटतं? आता जे हे केले आहे म्हणजे जे नगराध्यक्ष कोण? नगराध्यक्ष आपलं सुधीर भाऊ पांगुळ. कारण की कसं आहे, जेवढी BJPचे जे काम केले आहे ते मला नाही वाटत की ते सक्सेसफुल झाले आहे. कारण की जे सायकलिंगचे ट्रॅक बनवला आहे, कायच्यासाठी बनवला आहे? हे आतापर्यंत काही सिद्ध झालंच नाही. कोणी माणूस काय त्याच्यावरून सायकल घेऊन नाही जात. सायकल ट्रॅक काय वाटते? पैसा खाणे चालू काम आहे सर आपल्या वर्धेत. नगराध्यक्ष कोण? सुधीर भाऊ पांगुळ. सुधीर भाऊ पांगुळ. काय वाटतं आजी, तुला काय वाटतं कोण नगराध्यक्ष? भाऊ पांगुळ. सुधीर भाऊ पांगुळ. नक्कीच. काय वाटतं तुम्हाला? सुधीर भाऊ वाटते, पण हे शेड बांधून जिम बांधून यांना काही काम होत नाही. मी लेबर काम करतो. अजूनही 1-1.5 महिना 2 महिने काही आहे, अजूनही लेबरले काम नाही. रेती बंद आहे. लेबर काम कुठून करत? रोज चौकात जातो, वापस येतो. हे लेबरची स्थिती आहे. काय वाटतं याच्यावर न्याय कोण देईल एवढ्या नगराध्यक्षांमध्ये? हे आता जे दिन त्याचा विषय आहे ते, पण सुधीर भाऊ थोडं नाव चर्चित आहे. काय वाटतं आपल्याला? काय वाटतं? सुधीर भाऊ पांगुळ. सुधीर पांगुळ. काय वाटतं तुम्हाला? निलेश किटे. काय वाटतं? अरे मला सांगा, ह्या चौकामध्ये लाईट ऑफ युनिटी आहे, तरी पण इंदिरा गांधी आताही अंधारात आहे. ती देशाची आयरन लेडी आहे. ह्या चौकाला नामकरण करण्यासाठी मला 4 महिने लागले नगर परिषदेमध्ये जासाठी. 1990 पासून हा पुतळा आहे. कुणी झाडू मारायला येत नाही, तर साफ करून हे शोकांतिक आहे. काय वाटतं नगराध्यक्ष कोण म्हणून? नगराध्यक्ष कोणीही बनव, पण एक चांगला व्यक्तिमत्व बनला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. नक्कीच चांगला व्यक्तिमत्व निवडेल. काय वाटतं चांगला व्यक्तिमत्व एवढ्यांपैकी कोण वाटतं तुम्हाला? निलेश भाऊ किटे, सतीश भाऊ वैद्य, सुधीर पांगुळ वाटतं मला. सुधीर भाऊ, निलेश भाऊ किटे. काय वाटतं तुम्हाला? जे वर्धेच्या विकासासाठी काम करेल आणि पूर्ण कचरा भरलेला आहे पूर्ण वर्धे, जागोजागी बस स्टँडवर इकडे तिकडे ते सर्व स्वच्छ करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी एक योजना बनवायला पाहिजे नगर परिषदेने. आणि तिथे गेल्यानंतर नगर परिषदेमध्ये काही ढंग नाही आहे, कोणी कोणाचं ऐकत नाही. काय वाटतं युवाच्या दृष्टीने युवा जर नगराध्यक्ष बनत असेल तर प्रौढांच्या झाल्या प्लस जे आहे कोण युवा नेमका कोणी? ते सर्वच युवा आहे असं सर्वजण छातीने सांगतात. युवाबद्दल म्हणजे निलेश भाऊ किटे जर नगराध्यक्ष झाले तर मला वाटतं की ते सिनियर सिटीजन्स आहेत, बाकीचे आहेत. चला तुम्ही आतापर्यंत म्हणताय की त्यांनी काहीच नाही केलं, जर तुम्ही एक चान्स तर देऊन बघा त्यांना. ते 10 वर्ष भाजपची सत्ता होती जनाब. सर मला एक सांगा, 10 वर्ष भाजपची सत्ता होती, तुम्ही दगडांवर चालताय की रस्त्यांवर चालताय? रस्ते फुटलेल्या रस्त्यांवर चालतो आम्ही. फुटलेले रस्ते दुरुस्त झाले पण आहेत तर साहेब, झालेत नाही का?
सिमेंट रोड कुठले तर झालेत नाही. माझं एकच म्हणणं आहे की रोड, रस्ते, नाली हा एवढाच विकास आहे का? अजिबात नाही आहे. बाकीचे पण विकास महत्त्वाचे आहेत. पण मला एक सांगा, तुम्ही रस्त्यांचं, नाल्यांचं, सुशोभीकरणांचं म्हणता, पण बाकीचे विकासांबद्दल ज्या स्कीम्स आणणं, ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देणं, हे सगळ्या गोष्टी 11 वर्षात दिसल्यात आपल्या घरी पोहोचलेली आहे. प्रत्येक घरात पोहोचलेली योजना ही आपल्याला दिसत आहे. नक्कीच. कुठल्या योजना पोहोचल्या दादा? लाडकी बहीण घरपोच पोहोचत आहे, ते पेटीची स्कीम महिलांना मिळत आहे, किसान सन्मान निधी, PM पीक विमा, दर 2 महिन्याला 2000 रुपये ते येऊन राहिले. अगदी बरोबर. लाडकी बहीण ना, लाडकी बहिणीचे 3 भाऊ आहे याच्यात. एक धनुष्यबाण दिसते, तिथं घड्याळ दिसते, इथं कमळ दिसते. वोट कोणाला मारत तेवढं? मी म्हणेल भाजपला, कारण भाजप वरपासून तर खालपर्यंत देशाचा चेहरा मेरा. पण लाडकी बहीण योजना तर एकनाथ शिंदेने आणली होती, मग त्याच्यासोबत अन्याय नाही होणार का? एकनाथ शिंदेने आणली, पण निधी कोणी दिला? देवेंद्र फडणवीस. भाजपने दिला ना निधी? भाजपनं निधी दिला. मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे होते जी. लाडकी बहिणीसाठी केंद्रातून निधी आणला ना. केंद्र सरकार कोणाची आहे? भाजपची आहे ना. महाराष्ट्रात सत्ता कोणाची आणि सत्ता युती. बरं, लाडकी बहीण कोणाची आहे? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे का? काम झाला, टेन्शनच आलं मला. आता का करू? या सर्व बाबींमध्ये काय वाटतं? या सर्व याच्यामध्ये नागरिकांचा जो कौल आहे हा सध्या अद्याप जो आहे आपण निर्णयावर जाऊ शकत नाही. प्रभाग क्रमांक 4 मध्ये अटीतटीचा सामना होईल असं मला वाटतं. चुरशीच्या लढतीत नेमका कुठला उमेदवार बाजी मारणार हे आता बघण्यासारखं आहे. आरोप प्रत्यारोप तर केले, पण या आरोपांवर नेमकं सिद्ध होऊन पुढे विकासाकडे कोण नेणार हे आता बघण्यासारखं आहे. काय वाटतं आपलं? नगराध्यक्षाचे उमेदवार निलेशजी किटे सक्षम नेतृत्व आहे, त्यांना अभ्यास आहे, राजकारणाचा दांडगा अनुभव आहे आणि प्रशासनावर त्यांची पकड आहे. निधी कसा आणायचा, काम कसं करून घ्यायचं याचा अनुभव निलेश किटेजींना चांगला आहे. मला विश्वास आहे की निलेश भाऊ किटे या वर्धा शहराचं चांगलं नेतृत्व करतील आणि त्यांच्या मागे आपली भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे, पालकमंत्री आहे, अर्थमंत्री आहे यांच्या. आणि दुसरी गोष्ट, यांनी जो एक विषय घेतला की वर्धा नगरपालिकेच्या माध्यमातून निधी देऊन जो विकास केला जातो तो विकास एक लिमिटेशन निधी असतो. कुठलाही नगरसेवक, कुठलाही नेता जो असेल, कुठलाही कार्यकर्ता असेल, त्याला शेवटी एक लिमिटेशनपर्यंत नगरपालिकेतून निधी मिळतो, त्याला जावं लागते. मंत्री महोदय, आमदार यांना एक विशेष निधी दिले जाते की त्या निधीमार्फत आपल्या वर्धा शहराची प्रभागाचे कामे होतात. म्हणून महत्त्वपूर्ण निधी हा त्यांचाच असतो. पर्टिक्युलर फक्त नगरपालिकेचा काही कामासाठी निधी दिला जातो. म्हणून भारतीय जनता पार्टी येणारी सत्ता आहे, काय त्यांचं केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता आहे. आपण जर वर्धा शहराचा नगराध्यक्ष निलेश किटे निवडून दिला तर सर्व वर्धेकरांना एवढी 100% आशा आहे की गॅरंटी आहे. आणि मी सुद्धा सांगतो की वर्धा शहराचा विकास हा प्रामाणिकपणे होईल, निश्चित होईल. प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही ते करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. नक्कीच. काय वाटतं? शेवटचे 1 मिनिट. आता यांचं असं म्हणणं की सत्ता आमची आहे, आमचा नगरात दिलं पाहिजे. पण कसं आहे, राजकारण आता शाळेसारखं झालं आहे. महात्मा गांधी ॲडमिशन नाही का स्वावलंबी असा प्रकार आहे. शिंदे नाराज आहे, हे केव्हा जाऊ शकते, फुटू शकते, परत पुन्हा महाविकास आघाडी बनू शकते. ती घाट टोटल मला हिशोब आहे तुम्हाला. त्याच्यामुळे सत्ता आज यायची आहे 6 महिन्यात, कारण की अर्ध्या रात्री 3 वाजता शपथ घेऊ शकते, सत्तेमध्ये काय होऊ शकते. तेव्हा पुढे येणारी 6 महिन्यामध्ये मुंबईवर मारल्यानंतर महाविकास आघाडी सरकार येईल आणि सगळं चिवत्या बनवणारा कार्यक्रम आहे. आणि एक मी क्वालिफाईड म्हणून तुम्ही नगराध्यक्षाचा उमेदवार आहे, त्याचं CO आणि COचा लॉंग फॉर्म समजत नाही. या वर्धा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद जो अध्यक्ष आहे त्याला GRचा लॉंग फॉर्म माहीत नव्हता. कोणता GR मध्ये त्याला आडवागरूमध्ये एकंदरी क्वालिफाईड होते. आणि जसा तुम्ही जावई शोधता, तुमच्या जावयामध्ये सांगता का माझ्या जावाला साधा खर्चाची सुद्धा शौक नसला पाहिजे, अशा स्वरूपाचा तुम्ही एक जावई म्हणून उमेदवार नगराध्यक्षाचा शोधा. तो क्वालिफाईड असला पाहिजे, तो COच्या उरावर तो गेला पाहिजे आणि त्याला ते GR वगैरे सगळं पूर्ण प्रशासकीय नॉलेज, ब्युरोक्रेसी समजली पाहिजे. त्याचं ब्युरोक्रेसीवाले तुझ्या छातीवर बसते. मारुतराव मागं जिल्हा परिषद सदस्य होते, माझा ऐकत म्हणून ते CO समोर बसले होते. कृपया करून सांगा, एका क्वालिफाईड माणसाला माई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढायला लक्षात ठेवा. याचा जो भरपूर पैसा आला भाजपला, बाकी लोकांचा, मी एक निर्धन अशा स्वरूपाचा उमेदवार आहे, पण शिवसेना उभाटाचा डंक्याच्या चोटवर काम करणारा लक्षात ठेवा. तेव्हा माझा सुद्धा विचार करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. निलेश भाऊ किटे इन्होंने सुधीर भाऊ पांगुड़ को देखे क्या? 70 साल उम्र है क्या उनकी? क्या बुढ़ा हो गया, उससे चलना ही नहीं होता? हाँ, वो भी युवा ही है, वो भी तड़पदार है. वो 12 महीने 5 साल लोगों के कांटेक्ट में रहता, गौर गरीब जनता के काम करता. मेंबर वो चुनो, अध्यक्ष वो चुनो
कि जो जनता के लिए एक फ़ोन पे दौड़ के जाए वो नहीं एसी लगा के बैठे हुए हैं। ठीक है, उद्या तुम्ही ऑफिसला भाऊ ही नंतर पहा तुम्ही का करायचं आहे। लोग जिसको चुनना है पब्लिक चुनेगी और पब्लिक में जो रात दिन रहता उसी को चुनो। मैं ये विनती करता, चाहे भी लोग जो अच्छा रहे, क्योंकि काम करने के लिए हम नगर सेवक है, हमारे को मालूम है कैसे काम किए जाते हैं। भाऊ ने अभी बोले, हमारे बंटी भाऊ को ऑप्शन में मैंने मेंबर बनाया था, मैंने उनको नगर परिषद दिखाया। बंटी भाऊ को ये मैं बोलना चाहता कि बंटी भाऊ जिसके कलाई में दम है ना, उसकी लिमिट नहीं रहती। वो नो लिमिट आदमी है, वो कितने भी रुपए के काम ला सकता। नहीं तो पुराने गवर्नमेंट में निकाला, मेरे घर के सामने की एक नाली थी, एक नाली के लिए मैंने नफा फंड में 5 करोड़ रुपए की जायरात दिया था पूरे शहर की। तो नफा फंड में वो भी काम होते, हमको मालूम है कैसे किए जाते। नक्कीच या सर्व आरोप आणि प्रत्यारोपांमध्ये ही जी लढत आहे ही चुरशीची लढत होणार आहे। नेमका हा विकासाचा कौल, विकासाचा बोलबाला हा नगराध्यक्ष पदाचा कुठला उमेदवार करणार हे आता येणारी 2 तारीख ठरवणार आहे। म्हणजे आमचे सोनूभाऊ यांनी सांगितलं की बा त्यावेळेस ऑप्शनचं, तर त्यावेळेस मी सुद्धा उभा राहणार होतो आणि त्यावेळेस भाऊने असं सांगितलं की तू थांबून जा। हा विषय वर्धा नगरपालिका भाऊंनी आता कुणाच्या माध्यमातून थांबवायला लावला हे मला माहिती नाही, पण मी त्यावेळेस नगरपालिकेचा नगरसेवक पदासाठी उमेदवार लढणार होतो, पण सोनी भाऊंनी आणि त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही सहकार्य केलं होतं। 2 तारखेचं मतदान हे विचारपूर्वकच करायला पाहिजे असं मला वाटतं वैयक्तिकरित्या। या मतदानामध्ये कुठलं जात पात सर्व धर्म पक्ष सर्व गोष्टी सोडून जो तुमच्यासाठी तत्पर राहू शकतो त्याच व्यक्तीला, त्या व्यक्तिमत्वाला मतदान केलं पाहिजे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं। त्यामुळे आपण सर्व सजग नागरिक आहात आणि या नागरिकांच्या माध्यमातून आपण जे आहे येणाऱ्या दिवसात परिवर्तन घडवू आणि विकास घडवून आणू। परत एकदा सर्वांचे चेहरे बघून ना, यापैकी जर कोणी चेहरा वाटतंय की असक्षम आहे निवडून आल्यानंतर, त्या दिवशी नक्कीच जनसंग्रामला आठवण करा। त्या दिवशी सुद्धा आम्ही येऊ आणि त्याच्यावर वाचा फोडू, सोबतच नगराध्यक्षांसाठी सुद्धा की जर नगराध्यक्ष काम करत नसेल, वाटतंय की प्रशासनाची कुठेतरी वाट लागत आहे, लक्ष द्यायला कोणी तयार नाहीये, छाती ठोकपणे सांगतो कोणी आवाज उचलायला तयार नसेल, त्या दिवशी सुद्धा जनसंग्राम नेहमीच तुमच्यासोबत उपस्थित राहील। कारण आमच्या चॅनलचं नावच ते आहे जन आणि संग्राम। नागरिकांमधला असलेलं जे युद्ध आहे त्याच्यामधला असलेल्या ज्या काही सुखसुविधा आहेत त्याच्या जर अपुऱ्या असेल, त्या अपुऱ्यासाठी लढणारा म्हणजे जनसंग्राम आहे। आणि ज्या काही गोष्टी आमचे हे करतो, आमची एक टॅगलाईन आहे छोटीशी, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। त्यामुळे जे काही आम्ही दाखवू हे सत्यच राहील, त्याच्या पुराव्याशिवाय दाखवणार नाही। त्यामुळे जर कुणाला पण अडीअडचण वाटतंय नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचू, आम्ही त्यांना न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करू। आपण दिलेल्या सर्व समस्या जो वेळ आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद। येणाऱ्या 28 तारखेला ज्या प्रकारे संपूर्ण नगरसेवक आज एका मंचावर होते, त्याच प्रकारे येणाऱ्या 28 तारखेला शहराचे संपूर्ण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शहीद भगतसिंग मैदान म्हणजे सर्कस ग्राउंड इथे सायंकाळी 6:30 वाजता एकत्रित येणार आहेत। त्यामुळे तुमच्या मनात असणारे सगळे प्रश्न हे घेऊन तिथे पोहोचायचं आणि थेट विचारायचं आहे आपल्या शहराच्या प्रथम नागरिकाला। आपण दिलेल्या वेळेसाठी खूप खूप धन्यवाद।